हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय आणि मी अशा पद्धतीने हे पापलेट फ्राय करून घेणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 4 पापलेट आहेत ना, ते कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने मी कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जर अक्केच ठेवायचे असतील तर तुम्ही अक्केच देखील ठेवू शकता. आता आपण मीठ लावून घेतलेलं आहे आणि छान चोळून घेऊयात, सर्वकडे लावून घेऊयात मीठ आणि हे आता आपण साईडला ठेवूयात. तर आता आपण दुसरी तयारी करूयात. तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे, म्हणजे 1.5 कप असा आपण रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आता आपण 3 चम्मच लाल तिखट मसाला घेणार आहोत. त्यानंतर 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, हळद अर्धा चम्मच आणि आता आपण हिंग घालून घेऊयात. आता आपण हे सर्व आहे ते मिक्स करून घेऊयात. आधी हे आपण मिक्स करून घेऊयात, त्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आधीही आपण पापलेटला मीठ लावून घेतलेलं आहे, तर आता आपण थोडंसंच मीठ घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेतलेलं आहे. ते आपलं आता मिक्स करून झालेला आहे. आता आपण पापलेटला हा मसाला आहे तो लावून घेऊयात. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण मसाला लावून घ्यायचा आहे आणि आपण जर मीठ लावून घेतलात ना पापलेटला आधी, तर मस्त आपले पापलेट आहेत ना ते एकदम कुरकुरीत होतात, असे एकदम मऊ होत नाही. म्हणून आपण मीठ लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पापलेटला कोटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सर्व पापलेटला आपली कोटिंग करून झालेली आहे. आता आपण फ्राय करायला घेऊयात. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि आता आपण तेल घालून घेऊयात. इथे मी 3 चमच होईल एवढा तेल घालून घेतलेला आहे. तेल छान गरम करून घेऊयात. तर इथे तेल देखील आपला गरम झालेला आहे. आता आपण एक एक तेलामध्ये सोडून घेऊयात. जेवढे आपले पॅनमध्ये राहतील ना तेवढे आपण घालून घेणार आहोत. तर आतापर्यंत माझी जी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे आपण एक साईडने मस्त फ्राय करून घेऊयात. आणि आता आपण थोडंसं अगदी वरून तेल घालून घेणार आहोत. अगदी थोडंसंच तेल घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटत असेल तर. तर इथे बघू शकता आपल्या एक साईडने फ्राय झालेली आहे. आता आपण पलटी करून घेऊयात. एकदम हलक्या हाताने ही पलटी करून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली एक साईडने फ्राय झालेली आहे. आता आपण अशीच दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घेऊयात. एकदम खूप साधी आणि ही सोपी मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता सर्व आपले पलटी करून झालेले आहेत. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि दुसऱ्याही साईडने आपली मस्त फ्राय देखील झालेली आहे. तर कशी वाटली ही माझी आजची तुम्हाला रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.